तुम्हा सगळ्यांना तर माहितीच आहे की मला किती जास्त बाहेरचं सगळं आवडतं आणि रोज रोज एकच खाऊन मला खूप कंटाळा येतो. त्याच्यामुळे आज माझी अशी इच्छा झालेली की काहीतरी वेगळं खावं आणि घरात माझ्याकडे काहीच नव्हतं. थोडं बेसन पीठ होतं आणि दही पण मी आणलेलं माझ्याकडे होतं. नशीब दही होतं पण ते विकतचं असल्यामुळे ना त्याला जास्त आंबटपणा येत नाही आणि माझ्याकडे लिंबू पण नव्हतं. पण तरी पण मी करायला घेतलाय ढोकळा. तुम्हाला पण जर करायचं असेल ना तर या सगळ्या स्टेप्स दिसतात त्याचनुसार तुम्ही फॉलो करू शकता. फक्त दही आहे ना आंबट घ्या आणि एक लिंबू असेल ना तर लिंबू पिळा, म्हणजे मस्त एकदम आंबटसर टेस्ट येते त्याला. ढोकळा शिजत होता तोपर्यंत चिंचेची चटणी करून घेतली आणि सोबतच त्याच्यावर ते टाकायला तडका दिलेलं पाणी. आणि शिजलाय का ढोकळा हे बघायला गेले तेवढ्यात काही ना काही उद्योग माझ्याकडून होतोच आणि हे सटकलं पक्कडवरून. नशीब खाली पडलं नाही पायावरती कारण की गरम गरम होतं. एकदम इझिली निघाला होता ढोकळा आणि मस्तपैकी शिजला होता. त्यावरती पाणी टाकलं, कोथिंबीर टाकून गार्निश केलं आणि खूप मस्त दिसत होता. सो तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.